मंडळी नमस्कार. मला सगळ्यांना डॉक्टर पोटे हे नाव माहिती असेल. त्यांचे सतत व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात. आणि डॉक्टर पोटे हे जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यामध्ये आहेत. त्यांचं वालसा नावाचं गाव आहे. नंतर हे सोळंकी साहेब आहेत, ते वडाळ्याचे आहेत आणि त्यांचं जाफराबाद तालुका येतो आणि जालना जिल्हा म्हणजे वालसा आणि वडाळा ही बॉर्डरवरची गाव आहेत. एक जाफराबाद तालुका आणि एक भोकरदन तालुका असं याच्यामध्ये येत आहे. तर इकडे तुम्ही बघताय इथं जवळजवळ सगळा परिसर जो आहे आजूबाजूचा हा पूर्णपणे SRTमय झालेला आहे. आणि हे सगळं म्हणजे डॉक्टर पोटे साहेबांचं काम इथे दिसून येत आहे. ही सगळी शेती इथे SRT खाली आणलेली आहे त्यांनी. आणि ह्या शेतामध्ये त्यांनी तूर लावली होती. आता गेली 5 वर्ष तुम्ही SRT करताय? हो, 5 वर्ष झाले आता. 5 वर्षापासून SRT करताय. काय तुम्हाला बदल जाणवतोय तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, तुमच्या शेतीमध्ये, तुमच्या ह्या गावामध्ये? याच्याविषयी काय सांगाल? आज पारंपरिक शेतीमध्ये आपण जी शेती करतो त्याच्यामध्ये खर्च खूप होतो. बरोबर. आणि उत्पन्न पाहिजे तसं मिळत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या समस्येने त्रस्त होतो. खर्च खूप करायचो पण शेतीमध्ये म्हणजे नफा अजिबात राहायचा नाही. परंतु दादांचे व्हिडिओ बघून, डॉक्टर मोठे साहेब असतील, विठ्ठलरावजी वैद्य असतील, मोरे साहेब असतील, यांचे व्हिडिओ बघून, प्रताप काका चिपळूणकर यांचे व्हिडिओ बघून आमच्याही लक्षात आलं की जो शेतीवर अतिरिक्त होणारा खर्च आहे आणि जमिनीवर जे अत्याचार करू लागलो आपण, नांगरणीचे अत्याचार, रोटावेटरचे अत्याचार, याच्यामुळे आपल्या जमिनी नापीक होत चाललेल्या आहे. आपल्या जमिनीतील जे सजीव सृष्टी आहे ही नष्ट होत चाललेली आहे. बिलकुल. याच्यामुळं आपल्या जमिनी पिकत नाही आणि आपलं उत्पादन घटत चाललेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला की 2020 पासून आम्ही SRT पद्धतीने शेती करीत आहोत. आणि SRT शेती केल्यामुळं आज आम्हाला मजुराच्या मागे हिंडायची गरज नाही, आम्हाला बैल बारदाण्याची गरज नाही, ट्रॅक्टरवाल्यांची गरज नाही. आमचा जो हा अतिरिक्त खर्च होणार होता हा पूर्ण 100% कमी झालेला आहे. आणि कमी खर्चामध्ये आज या ठिकाणी बघू शकता आपली पिकांची मुळं पण बघू शकता तुम्ही किती जोरात. हे तुरीचं खोड, हे तुरीचं खोड आहे. मागची मिरचीच. आता या ठिकाणी आपण मागच्या गेल्या 2024 साली इथं मिरचीची लागवड केलेली. हे मिरची मल्चिंग त्यासाठीच केलं होतं का? हो, हे मल्चिंग जे केलेलं आहे आपण हे मिरचीसाठी केलेलं होतं. त्याच्यात म्हणजे 24 नंतर हे मल्चिंग पण काढलेलं नाही, तसंच ठेवलेलं आहे. तसंच पडलेलं आहे, त्याची काढायची गरजच नाही ना. बरोबर बरोबर. मेहनतच नाही. आणि आता या 2-2.5 चक्रामधून मला 20 क्विंटल तुरीचं उत्पादन झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आंतरपीक घेतलं तर आपण सोयाबीन, याच्यामध्ये मला 16 क्विंटलचं उत्पादन आलेलं आहे. ही जमीन पण तुमची दिसते ती काय एकदम खडकाळ जमीन आहे? एकदम खडकाळ जमीन आहे. हो. आणि एकदम निब्बार जमीन म्हणतात अशी, हो. तशा प्रकारची जमीन आहे. हो. पण अशा जमिनीमध्ये सुद्धा आता ती तरी कडक असून एवढा नरमपणा आलाय. आणि आता मी रस्त्याने येत होतो, मी बघितलं तिकडे आजूबाजूला जमीन नांगरून ठेवल्यात. एवढी मोठाली खडकं पडलेली आहे. हो. आणि त्या जमिनीकडे बापरे, हा नरमपणा इतकी नरम झाली आणि भुसभुशीत झाली. हो बरोबर. फार छान. म्हणजे जमिनीची सुपीकता वाढत चालली आहे. हो. पिकं चांगली यायला लागलेली आहे, पिकं चांगली आलेली, उत्पादन वाढलेलं आहे, आपला खर्च कमी झालेला आहे. आणि याच्यामुळे आम्ही खूप आनंदी बनलेलो आहे. बरोबर. समजा पारंपरिक मध्ये फक्त चिंता राहायची. हो बरोबर. पण आज SRT मुळे चिंता संपून गेलेली आहे आपली. चिंता रोग आपला गेला. चिंता रोग गेलेला आहे. अच्छा. आज 6 जून आहे. हा उद्या परवा आता मृग नक्षत्र लागलेलं आहे. बरोबर. परंतु शेतकऱ्याच्या अजून नागाट्या नाही, हो. रोटावेटर नाही, डिझेल अभावी, याच्या त्याच्या अभावी. आणि हे वर्ष समजा दुष्काळीचं वर्ष जाहीर होईल असं वाटतंय. पाऊस कमी आहे, 100% एल निनो आलेला आहे, सगळेजण सांगतायत हो की ह्या वर्षी पाऊस कमी पडणार. हो. आणि त्याच्यासाठी SRT करणं काळाची गरज आहे. बरोबर. पण आता हे सगळं म्हणजे आता बाकीच्यांच्या नांगरण्या आणि ह्या ट्रॅक्टरमुळे आणि डिझेलमुळे खोळंबले आहेत. हो. SRTला ती गरजच नाही. आता एवढं आता आमचं सगळं रेडी आहे. बरोबर. आमच्या घरी बियाणं पडलेलं आहे, सगळं पडलेलं आहे. हा. आज एक जरी पाऊस झाला तर लगेच उद्या आम्ही याच्यात टोकन करणार आहे. बरोबर. म्हणजे आम्हाला बाकीच्या गोष्टीचं वाट पाहण्याची आवश्यकता नाही. बरोबर बरोबर. की हा मोठा फायदा आहे. हो. की दुसऱ्यावरती वेळेची आपल्याला बचत. अवलंबून राहायची गरज नाहीये. काहीच गरज नाही. ट्रॅक्टरवरती ना मजुरांवरती ना कोणावरती. बिलकुल. एक हलका पाऊस झाला की आपल्याला लागवड सुरू होणार आहे. लागवड सुरू होणार आहे. तुम्ही आता हा सगळा एवढा जो प्रचार करता, आम्ही बघतो तुमचे सतत व्हिडिओ सुरू असतात, तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरता,
काय त्याच्या मागची प्रेरणा कशी, तुम्हाला काय वाटतं हा एवढा सगळा प्रचार करावा आणि प्रसार करावा? आपला शेतकरी वर्ग हा कर्जबाजारी झालेला आहे. हम्म. आज जवळपास 90% शेतकरी कर्जबाजारी आहे. 10% शेतकऱ्यांकडे फक्त पैसा आहे. हम्म, हम्म. आज शेती करायची म्हणलं, आता 2 दिवसावर आलेलं आहे, पेरणीचा टाइम आलेला आहे, हो. पण आज शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नाही. आज अशी परिस्थिती आहे, बँकेकडे गेलं तर बँक उभं करत नाही, कर्ज देत नाही. सावकाराकडे गेलं तर सावकार पैसे देत नाही. आणि जे काही आपल्याजवळ असेल महिलांच्या अंगावरील दाग दागिने असं वैयक्तिक करून आपल्याला या परिस्थितीशी झगडावं लागतं. बरोबर. तर याच्यातून सुटका होण्यासाठी, कर्जबाजारीतून सुटका होण्यासाठी, आपली भूमाता सक्षम बनण्यासाठी SRT करणे काळाची गरज आहे. जर SRT पद्धतीनं जर आपण शेती केली तर आपला खर्च कमी होईल, अंग मेहनत कमी होईल, 2 पैसे आपल्या खिशात येतील हम्म. आणि आपण सुखी हो. दादांचं जे स्वप्न आहे की आपला प्रत्येक शेतकरी आनंदी बनला पाहिजे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पण आपला खारीचा वाटा राहावा म्हणून आपण पण दादा एवढं मोठं काम करतात म्हणून आपण पण त्यांच्या प्रेरणेने काम करतो. वा, काय काय छान विचार आहेत तुमचे. म्हणजे हा प्रसार प्रचार करण्याच्या मागचे. आणि अतिशय म्हणजे तुम्हाला वैयक्तिक फायदा झाला आणि समोरचा शेतकरी जो आता ह्या कर्जामध्ये बुडालेला आहे हो. किंवा ह्या सगळ्या पारंपरिकच्या चक्रामध्ये अडकलेला आहे, हो. त्यातनं त्याची सुटका व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही हे सगळं स्वखर्चाने तुमचे जाताय आणि ह्याचा प्रचार प्रसार करताय, फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि आता सोळंकी साहेब इथे आहेत, आपण त्यांना विचारूया त्यांचा SRTचा काय अनुभव आहे. तुम्ही किती वर्षापासून करताय SRT? माझी SRT गेल्या वर्षी सुरुवात केली मी. 9 एकर बेड पाडून घेतलेली. पहिल्याच वर्षी 9 हा, एकर? पहिल्याच वर्षी, एकाच काय वर्षात. मोठी म्हणजे daring आहे पहिला तुमची. करायचा विचार म्हणजे हा, हा. इतकं धाडस करायचा म्हणजे यशामुळं. हो. याची 4 वर्ष SRT पाहिली मी. हा, हा. यायला येऊन सांगायचो, डॉक्टर साहेब हे शेती तुमची पडीत पडून राहिली, हा, हा. तुम्ही नागाटी करायची, गवत उरालं, हे दादा जसं होईल तसं होईल आपलं. मग ते 3 वर्षानंतर 4थ्या वर्षी आलो, त्या ऑरेंज मध्ये मला शिल्लक दिसलं, हा. क्वालिटी वेगळी दिसली. बरोबर. शेजारी टपाटी होती, हा, हा. तिच्या लाल्या पाडा, तिचे बोंड वाळले, हे शिपाटी गावतात, क्वालिटी चांगली, बोंड्या चांगल्या. म्हणलं ह्या जमीत काहीतरी आहे, हा. न नागरल्यात काहीतरी आहेत अंश, आपण मी यासाठी करून टाकू. मग त्यावरून संकल्प केला, पूर्ण 9 एकर करून टाकला एका वर्षी. मोठं धाडस केलं की आला 9 पूर्ण एकर 9 एकर. पहिल्या वर्षी हा, करायचं. पहिल्या वर्षी 9 एकर रिझल्ट चांगले आले मस्त या वर्षी. आणि आता त्यांचं बघून हा, त्यांच्या आमचे बघून आमचे सगळे 4 भाऊ करून आले यावर्षी पाहून. अरे वा. भाऊची मेहनत कमी झाली, कष्ट कमी झाले, उत्पन्न वाढलं आपल्यापेक्षा शिल्लक. खर्च मग वाचला. आमचे भाऊ सगळेच करून आले यावर्षी. म्हणजे येत्या 2 वर्षामध्ये हे अख्खं गाव पूर्ण पूर्ण SRT खाली येणार. पूर्ण SRT मय होणार आहे. हो, हो, हो. फक्त अनुभवातून करायची सगळ्यांना. असं यानं केली म्हणून त्यानं करायची, अनुभव घ्यायचे, कुठे जायचं पाहायचं, बरोबर. मग SRT करायची. मंडळी तुम्ही बघताय की ते, आणि तुम्ही सुद्धा आता ह्या वर्षी SRT करायला सुरुवात करत आहे. तुम्ही पण बेड पाडलेत का? डॉक्टर सरचा फोन त्यांच्या मालाची आवरीच फोन यावर्षी आमची बी इच्छा झाली की बा आपण बी यावर्षी नागाटी ना करता हा. जे मागच्या वर्षीचे बेड आहे त्याच बेडवर आम्ही SRT पद्धतीने लागवड करणार आहे आता. अरे वा वा, छान छान. त्यासारखी आता मेहनत, त्याचे मार्गदर्शन घेऊनच आपण मेहनत करणार आहे. बरोबर. तुमचा बरोबर. खर्च किती वाचू लागला यावर्षी? नागाटी बंद झाली, रोट्या बंद झाला, हा? ढेकळं भरपूर खर्च वाचणार आहे. किती आहे? आता तुमचं क्षेत्र किती SRT खाली आता सध्या? आता 4 एकर क्षेत्र आहे आपलं. आणि बंधूचं ते इथं पण 2 एकर. म्हणजे असं एकूण 6 एकर त्यांचं आता क्षेत्र आहे. SRT खाली आलेला आहे. तर मंडळी तुम्ही सगळेजण बघताय की भोकरदन तालुका आणि जाफराबाद तालुक्यातले हे शेतकरी जे आहेत त्यांनी SRT पद्धत स्वीकारलेली आहे. यांनी तर 9 एकरावरती केली आहे, यांची 6 एकरावरती आहे, यांची पण आता 4 एकरावरती आता SRT सुरू होते. तर तुम्ही जर का अजून SRT सुरू केलं नसेल तर लवकरच तुमच्या जवळच्या शेतशाळेमध्ये तुम्ही संपर्क करा आणि SRTला सुरुवात करा. धन्यवाद मंडळी. धन्यवाद. धन्यवाद.